नदी तीरी करवीर क्षेत्री, कृष्णा नदी तीरी करवीर क्षेत्री, कृष्णा नदी तीरी करवीर क्षेत्री, विप्र कुटुंबी होता, विप्र कुटुंबी होता, आर्या पुत्र विनायक त्याचे, आर्या पुत्र विनायक त्याचे, चरित्र परिसाता आता सांगो जी राजा राम, कहो जी साधो जी राजा राम। म्हणजे चरित्र सांगणार आहे कृष्णेच्या तीरावरती असलेलं करवीर क्षेत्र म्हणजे कोल्हापूर। इथे एक विनायक दीक्षित नावाचा विद्वान होऊन गेला, त्याचं चरित्र मी सांगणार। या विनायकाचे वडील होते विष्णुपंत आणि आई अर्थातच लक्ष्मीबाई। वडील कसे होते? शहाणा चतुर देखना, शहाणा चतुर देखना, मदन तोना गजाती जयाचा पुनती, गज शिरावरी तुंडील विराजे छाती, गज शिरावरी तुंडील विराजे छाती, दारिद्र्य भयंकर घरी, दारिद्र्य भयंकर घरी, मेनापुरी भात भाकरी, दोन प्रहराते, दोन प्रहराते, शारदा भक्त असल्यास लक्ष्मी रुसते, ओ शारदा भक्त असल्यास लक्ष्मी रुसते, शारदा भक्त असल्यास लक्ष्मी रुसते। शहाणा वर्णन केलंय, चतुर देखणा, ह्या सगळ्या उपाधी एखाद्या माणसाच्या मागे लागणं किती भाग्याचं आहे। मदन तोना जयाच्या पुढती, जयाच्या पुढती, गज शिरावरी तुंडील विराजे छाती। पण एवढं सगळं चांगलं होतं, परंतु दारिद्र्य भयंकर घरी, मिळेनापुरी भात भाकरी, किंवा दोन प्रहराते, दोन प्रहराते, शारदा वा शारदा भक्त असल्यास लक्ष्मी रुसते, सगळं चांगलं आहे पण तरी कुठेतरी काहीतरी कमी राहतं। आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे, एका व्यक्तीची चाल म्हणाले डौलदार होती, तरुण होता, डौलदार, हत्तीसारखी चाल, डौलदार। म्हणाले चेहरा तजेलदार होता, तेज होतं चेहऱ्यावरती। म्हणाले शरीर यष्टी पिळदार, चाल डौलदार, तजेलदार, डोळे पाणीदार, सगळं दारदारच होतं। आज काही ते आमदार खासदार वगैरे त्यातलेच समजा, पंढरीनाथ महाराज की जय, सगळ्या मोठ्या माणसाची लक्षणं आहे की नाही? मी वाईट काहीच बोललो नाही, पण हे सगळं बरोबर आहे, पण तो पण सर्वात मोठा राहते। म्हणाले संध्याकाळ झाली की सरकार मान्य पंढरीनाथ, सगळ्यावरती पाणी पडलं। तसं होतं, इतकी सगळी विद्वत्ता होती, पण
पैसा नव्हता. असं म्हणायचे शारदा भक्त असल्यास लक्ष्मी रुसते. आपला भक्त सरस्वतीचा उपासक आहे का, मग त्याच्यावरती लक्ष्मी अप्रसन्न, आणि लक्ष्मीचा भक्त असला तर त्याला सरस्वती अप्रसन्न. पण असं पूर्वी म्हणायचे. आता काळ बदलला, आजकाल युतीचं राज्य आलं. पंढरीनाथ महाराज. त्या लक्ष्मीनी आणि सरस्वतीनी युती केली. जो सरस्वती प्राप्त करेल, लक्ष्मी आता त्याच्या मागे जाते. पॅकेज कितीपर्यंत राहो हो, पॅक किती हजाराचं पॅकेज आहे म्हणतात. मी 1,25,00,000 पाहिलं भारतामध्ये. पंढरीनाथ महाराज कधी मी विचार करतो, असे अनेक लोक आहे की ज्यांना करोड हे अक्षर सुद्धा किती शून्य द्यायचे आहे, म्हणजे माझ्या सकट मला अजूनही समजणार नाही. पण वर्षामध्ये इतका 1.25 करोड मिळाल्यानंतर शेवटी खात का असेल. डॉक्टर सांगतो अशा लोकांना की म्हणाले तूप खायचं नाही, ड्रायफ्रुट्स खायचे नाही, मिठाई खायची नाही, सगळं नाही नाहीचाच फळ आहे. मग काय करायचं, करेलेचा ज्यूस, जामुन का ज्यूस. काय उपयोग आहे त्या 1.25 करोडचा, काय उपयोग आहे मला सांगा मंडळी. पण कालाय तस्मै नमः, त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही चांगले. एकदा एक डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाले माझ्या मते तुमची शुगर वाढली आहे लेवल. तर म्हणाले डॉक्टर चेक करून घ्या, मला काही वाटत नाही. म्हणाले निघाली 650. डॉक्टर चिंतेमध्ये पण हा नाही. म्हणाले काय झालं मग डॉक्टर साहेब, तुम्हाला चिंता कशाची आहे. तो म्हणाला तुम्हाला माहिती आहे तुमची शुगर 650 झाली, होऊ द्या म्हणाले. काय माझ्या जवळचं गेलं. ते म्हणाले आता गेलं नाही, पुढे जाईल तेव्हा कळणार नाही. पंढरीनाथ. मग म्हणाले आता काय करायला पाहिजे डॉक्टर. म्हणाले गोड घरी आणायचं नाही, त्याला खायचं नाही, पाहायचंही नाही. म्हणाले गोडाकडे. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन गोड बोलायचंही नाही म्हणाले. पंढरीनाथ महाराज. काय उपयोग त्या 1.25 करोडचा मला सांगा तुम्ही, आहे ना. काही उपयोग नाही. यांच्याकडे अशी परिस्थिती होती, खायला अन्नान्न दशा. बरं हेच काही कमी का, परंतु यांच्या संसाराच्या वेलीवरती फूल किंवा फळ आलेलं नव्हतं. काय तेव्हाचा होता. एखाद्या दाम्पत्याला जर संतान प्राप्ती झालेली नसेल तर त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. घरामध्ये जर मंगल कार्य आहे, औक्षण जर करायचंय, तर अशा स्त्रीला औक्षणाला बोलवत नसत. आजही काळ बदलला असं मी म्हणणार नाही. या बाबतीत लोक अजूनही तिथेच त्यांची बुद्धी स्थिर आहे. पण आतापेक्षा तेव्हाचं फार कठीण होतं. म्हणे पाहुणा मुखाने पुत्रिकाचे, कसे भक्षावे अन्न मग तयाचे, उदरी नाही संतान देव देवा, पूर्वजन्मी घडलीन तुझी सेवा. म्हणे पाहुणा मुखानी पुत्रिकाचे, मग कसे भक्षावे अन्न मग तयाचे, उदरी नाही संतान देव देवा. हे दोघे विचार करायचे, मागच्या जन्मात आपली भगवंताची सेवा घडली नसेल त्याचा परिणाम आपल्याला पुत्रप्राप्ती नाही किंवा संपत्ती मिळत नाही. संपत्ती नाही आणि संतती नाही आहे. पण जीवनमान चालू आहे. एक दिवस दोघही उद्विग्न होते. घरी वडिलांचं श्राद्ध कर्म होतं पण ब्राह्मण मिळालेले नाही. त्या विवंचनेमध्ये बसलेले असताना संध्याकाळ केव्हा झाली विष्णुपंतांना कळलं नाही. आणि विष्णुपंत त्या आपल्या समोरच्या ओसरीमध्ये लोडाला टेकून, त्या पाठीच्या तक्क्याला टेकून बसलेले होते. आतमध्ये लक्ष्मीबाई होत्या.
आणि यांची मान त्यांच्या 2 गुडघ्यांच्या मध्ये अशी खाली होती. वाईट वाटत होतं की म्हणाले आपल्याला जर संतती नाही तर आपल्या पितरांना देवांना पाणी कोण देणार. तेव्हाचा प्रश्न आजकाल जिवंत कोणीच देत नाही. पंढरीनाथ महाराज फार परिस्थिती बिकट झाली महाराज. वाईट वाटत होतं. त्याच गावातील एक गणेश शास्त्री कुठल्या तरी विषयावरती विचार करण्यासाठी विमर्श करण्यासाठी त्या विष्णू शास्त्र्यांकडे आले. घरात पाहिलं संध्याकाळची वेळ, अमांगल्याचं वातावरण, घरामध्ये दिवाबत्ती लागलेली नव्हती. उदासीन असं ते घरातलं वातावरण पाहिलं. वडीलकीच्या नात्याने ते विनायक शास्त्री आतमध्ये आले. ओसरीवरती तक्क्याला टेकून ज्यांची मान अशी हनवटी 2 पायांच्या टोंगळ्यांच्या मध्ये फसलेली आहे, अशा स्थितीत त्यांचं ते रूप पाहिलं आणि यांना वाईट वाटलं. वडीलकीच्या नात्याने त्यांनी त्या विष्णू शास्त्र्यांच्या पाठीवरती हात फिरवला आणि म्हणाले, शास्त्री बुवा, अहो संध्याकाळ झाली, घरामध्ये असं अमंगल्यत्व का, अमंगल वातावरण का. भानावर आले. कंठ सद्गदित होता. विनायक शास्त्र्यांनी त्यांची हनवटी आपल्या 2 बोटांनी अशी त्या गुडघ्यातनी वर केली. त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू सुद्धा पुसले आणि विचारलं काय झालं. विष्णू शास्त्री सांगतात, आज वडिलांचं श्राद्ध कर्म होतं पण कोणी जेवायला ब्राह्मण मिळालं नाही. याचं दुःख मला वाटतंय आणि आमच्याकडे कोणी यायला तयार नाही. तेव्हा विनायक शास्त्री म्हणतात, शास्त्री बुवा, अहो याच्यासाठी काही प्रयत्न नाही करायचे आहेत का, अनेक उपाय आहेत. ते म्हणाले सगळे प्रयत्न केले. सगळे म्हणजे नेमके काय केले. म्हणाले खंडोबा झाला, विठोबा झाला, म्हसोबा झाला, वाघोबा झाला, जे जे होते सगळे सगळे झाले. राम झाला, कृष्ण झाला, सगळे देव झाले. बरं म्हणाले त्यानंतर वैद्य झाले, हकीम झाले, आता येऊ घातलेले डॉक्टरही झाले. ही 250-200 वर्षापूर्वीची कथा आहे. बरं म्हणाले अजून आमच्या सौभाग्यवतींना लोकांनी सांगितलं पिंपळाला प्रदक्षिणा करा. पिंपळ झाला, वड झाला, औदुंबर झाला, नवे नवे एकीने सांगितलं बाभळीलाही घाला, तेही झालं म्हणले. पण तरी अपत्य नाही झालं. सगळ्यांची जंत्री वाजवली यांनी आणि विनायक शास्त्रींनी मन देऊन ऐकत होते. म्हणाले शास्त्री बुवा, तुम्ही सगळ्या देवांची नावं घेतली पण माझ्या मंगलमूर्तीला तुम्ही विसरलात. कारण की ते गाणपत्य होते. देवीची पूजा करणारे शाक्त, विष्णूंची पूजा करणारे वैष्णव, शिवाची शैव. त्याप्रमाणे गणपतीची आराधना किंवा गणपतीचे भक्त त्याला गाणपत्य असं म्हणतात. म्हणाले तुम्ही माझ्या गजाननाला विसरले. अरे ज्याच्यापासून हे बाकीचे आहे त्या मूळ स्वरूपाला जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला ते फळ मिळायचं कसं. त्यांचे डोळे खाडकन उघडले. म्हणाले शास्त्री बुवा, आपले आभार आहेत, नमस्कार करतो मी तुम्हाला. आता ह्या क्षणाला मी उपासनेला लागतो. सौभाग्यवतींना आवाज दिला दिवाबत्ती करा म्हणून. शास्त्री बुवा निघाले. विनायक शास्त्री हे आपल्या त्या घरातल्या विहिरीवरती आले, पाणी काढलं, अंगावरती ओतलं आणि शुद्ध होऊन देवघरामध्ये गेले आणि गजाननाच्या अथर्व शीर्षाच्या आवर्तनाला सुरुवात केली. नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. किती करावं, किती करावं, किती करावं, किती करावं, त्याची काही मोजदाद नाही, पण रोज चालू आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पक्का होता की आपल्याला गजानन पुत्र प्राप्ती करून देणार आहे. पाहता पाहता 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर ती मंगल वार्ता त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांना सांगितली.
भूषवाल पितृपदा भूषवाल पितृपदा भूषवाल पितृपदा झडतील जणत्या आपदा झडतील जणत्या आपदा भूषवाल पितृपदा निंदिताति सकळ लोक निंदिताति सकळ लोक नाही आम मांसतोक नाही आम मांसतोक जाईल तो दोष देख जाईल तो दोष देख साक्ष प्रभुपदा भूषवाल पितृपदा भूषवाल पितृपदा भूषवाल पितृपदा मंगलमूर्ती मोरया. सौभाग्यवतींनी त्यांच्या सांगितलं, म्हणाले हो शुभवार्ता आहे, आपल्याकडे लहान बाळ येणार याची चाहूल लागलेली आहे. काय परमानंद झाला असेल. आणि त्या आनंदामध्ये पाहता पाहता ती वार्ता सगळ्या पंचक्रोशीमध्ये गेली. आणि आजपर्यंत यांच्यावरती बहिष्कार टाकणारी मंडळी आता यांच्याशी सूत जुळवायला लागली. हिच्याकडे न बघणाऱ्या हिच्या मैत्रिणी आता हिची विचारपूस करायला लागल्या. मग गर्भारपणात करणारे ते जे सगळे संस्कार आहे ते सगळे संस्कार झाले. मग आचरिला पुंसवनस्वर संस्कार त्या योगे निश्चित पुत्र होईल जाण. सकल नवल करती नारी नर म्हणती गजानन पावला मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांना नवल वाटायला लागलं. पुंसवन संस्कार झाला. आणि हिच्या मैत्रिणींनी लक्ष्मीबाईच्या हिच्या आता डोहाळ जेवण करायला सुरुवात केली. मग म्हणाले आवडीचे पदार्थ घरातले, त्याच्यानंतरचे म्हणाले बगीच्यातले, म्हणाले रात्रीचे चंद्रप्रकाशातले, आजचा काळ असता असता रस्त्यावरच्या कोपऱ्यावरच्या ठेल्यावरचे पंढरीनाथ महाराज. आता प्रत्येकाची आवड काय असेल मला माहिती नाही महाराज, पण सगळ्यांनी तिचे संस्कार म्हणजे तिच्यावरती डोहाळे पुरवले. आणि असे डोहाळे पुरवता 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 त्यांना एक दिवस त्या बालकाचा जन्म झाला. त्या पुत्राला बघितल्यानंतर विष्णू शास्त्र्यांना काय अपार आनंद, जणू काही त्यांचीच प्रतिकृती त्यांना आता प्राप्त झालेली होती. पाहता सौख्य सरित सौख्य सरित दैवत तुझी प्रेम चिरागु शरकरा वाटी नरशाने जमते तोष आणि गृही गणपास ज्यांच्या कृपा प्रसादाने झाला म्हणून नाव ठेवलं विनायक. शास्त्रानुसार जो वागे सौख्य सौख्य आणि हा सगळा सोपस्कार झाला. मूल शुक्लेंदुवत आता वाढतंय. दुडदुड आता धावायला लागलं, रांगायला लागलं, बोलायला लागलं. आणि त्या सगळ्या बाललीला पाहिल्यानंतर हे दाम्पत्य आनंदामध्ये होतं. पाहता पाहता हा विनायक आता
8 वर्षाचा व्हायला लागला, 8वं वर्ष लागलं. आणि 8 वर्षाचा मूल झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, त्याचं मौंजी बंधन उपनयन संस्कार करायचा आहे. आता स्वतः हे शास्त्री बुवा शुभ मुहूर्त काढला आणि शुभ मुहूर्त काढून त्या मुलाचं मौंजी बंधन करण्याचं ठरवलं. सगळं वेदोक्त असं उपनयन संस्कार त्याच्यावरती झाले. आणि आता उपनयन झाल्यानंतर त्याला गुरुगृही पाठवायचं. विष्णुशास्त्र्यांकडे परिसरातील सगळी बालक शिकण्यासाठी येत होती. मग आपल्या बालकाला दुसरीकडे काय पाठवायचं म्हणून त्याला सांगितलं, म्हणले बाळा मी तुला शुभमुहूर्त काढून देईल, त्या शुभमुहूर्तावरती मी तुला शिकवायला सुरुवात करेल आणि तेव्हापासनं तुझं शिक्षण चालू. हा म्हणाला बाबा हो. त्यांनी शुभमुहूर्त काढला. त्या दिवशी बाकीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आणि सांगितलं स्नान कर, संध्या कर आणि भगवंताला नमस्कार कर, आईला नमस्कार कर. आणि नंतर त्यांनी वडिलांना नमस्कार केला 2दा. का? एक वडील म्हणून आणि नंतर गुरु म्हणून. 2 आसनं घातली होती. समोर वडिलांना उच्चासनावरती बसवलं आणि स्वतः खालच्या आसनासमोर बसला आणि बसल्यानंतर बाबांना नमस्कार केला. म्हणाले बाबा सांगा. आणि सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणाले बाळा आपल्या सगळ्या ह्या विद्या संस्कृत भाषेमध्ये आहे, त्याच्यामुळे संस्कृताचं व्याकरण आणि ती गिरवाण भाषा पहिले मी तुला शिकवणार. त्याच्यासाठी मी आज तुला पहिला पाठ देतो, तो मी सांगतो त्याप्रमाणे तू त्याचं संथा घे. त्याप्रमाणे वडिलांनी सांगितलं रामो हरी करी बुभृत भानु करताश्च चंद्रमा. आणि ह्याच्यासमोर म्हटल्यानंतर ह्यांनी रामोहरीचा रा उच्चारायला गेला, पण काय गजब होत होता. त्याच्या मुखातनं राचा रा येत नव्हता, र शब्दच येत नव्हता. काही काही लहान मुलांच्या तोंडातून तुम्ही बघा, र वगैरे फार कठीण शब्द आहे, त्याच्यासाठी ताकद लागते. ह्याच्या स्वरयंत्रातून तो र शब्द निघत नव्हता. त्यांनी 8-10 वेळा प्रयत्न केला, पण विचार केला पोरग लहान आहे, पहिलाच दिवस आहे, थोडी भीड असेल त्याच्यामुळे येत नसेल. त्याला सांगितलं बाळा काही हरकत नाही. अहो त्या पोराचं का आमच्यासारख्याची सुद्धा अशी परिस्थिती होते. एखाद्या गावामध्ये गेलं महिन्याभराचे कीर्तन असेल तर पहिल्या दिवशी आता कसं होणार, किंवा आजही कसं झालं ते तुम्हाला माहिती. पंढरीनाथ महाराज, कारण की तुम्ही जास्ती ऐकता, मला माझं माहिती आहे ना. म्हणून म्हणाले ठीक आहे आजचा दिवस माफ. दुसरा दिवस उजाडला, स्नान केली, परत देव नमस्कार, मातोश्री नमस्कार, वडील नमस्कार, गुरु नमस्कार, म्हण रामो हरी करी बुभृत. पण ते निघे नाही. आता काय करावं. पाहता पाहता ऐसी लोटली 6 संवत्सरे, मुखी न येती विद्याक्षरे, तेणे पिता क्रोधवरे, नाना परिदंडित से. मंगलमूर्ती मोरया. अशी किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. आता हाडाचे मास्तर असेल म्हणून त्यांनी इतके दिवस शिकवलं, सहन केलं, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पण 6 वर्ष झाल्यानंतर आता त्यांना सहन होत नव्हतं. थोडं बहुत आवाज वाढवून झालं, साधारण मार सुद्धा देऊन झाला, पण याच्या मुखातनं रामोहरीचा राच येत नव्हता. काय करावं. शिक्षेची काय म्हणतात त्याला पातळी वाढत होती, अत्युच्च पातळीला शिक्षा गेली. मग म्हणाले काडींनी जोडणे, त्याच्यानंतर वेतानी मारणे, मग त्याला उलट टांगून म्हणाले मिरच्याची धुनी देणे. हे सगळे जुने प्रकार आहे, हे फक्त आता कीर्तनाचंच ऐकायचे. मारण्याचे खूप प्रकार आहे. समर्थ रामदासांनी एका समासामध्ये आपल्याला सांगितले आहे, त्या बाबळीच्या काडीनी कसं मारायचं, चिंचेच्या काडीनी काय आहे ते सगळं तुम्ही पहा. एवढ्या शिक्षा केल्या पण याच्या मुखातनं शब्द येत नव्हता. शेवटी म्हणाले त्याच्या डोळ्यामध्ये हिंग घातला. आमचे गुरुजी सांगतात. आता तुम्ही म्हणाले हिंग घातल्याने काय होते. आता हिंग घातल्याने काय होते, आता तुम्ही हिंग वापरतात किंवा तो हिंगही ओरिजिनल मिळत नाही, हा भाग वेगळा आहे.
नाही तर पूर्वी वडाभातावरती तो हिंगाचं पाणी राहायचं महाराज. मी इकडे आलो ना, मला एकाने सांगितलं तिथे जर ओरिजिनल मिळालं तर 2 किलो आण म्हणले. पंढरीनाथ महाराज खवय्ये लोक आहे. आणि तुमचं गाव म्हणजे खवय्यांचं गाव आहे अशी प्रसिद्धी सर्वदूर भारतभर आहे. त्याच्यामुळे त्या हिंगाचं काय असतं, तुम्ही जर गृहिणींनी त्या भाजीमध्ये हिंग घातला आणि चुकून तो हात पुसला नाही, तो जर डोळ्याला लागला तर किती त्रास होते तुम्ही करा. आणि नंतर 13 दिवस मी सांगा पंढरीनाथ. आणि मग त्याच्या डोळ्यात हिंग घातल्यावर त्याला किती त्रास झाला असेल याचं त्रैराशिक तुम्हीच मांडायचं, ते मी काही पाहणार नाही. एवढं सगळं झालं आणि एक दिवस पराकाष्ठा झाली हो. त्याला बसवलं, मान रामवारी करी बुब्रत. त्याच्या मुखातून निघत नव्हता शब्द. ते वेताची काडी फेकून दिली आणि त्याला पाळलं. म्हणाले आज निदान तुझ्या मुखातनं रामोहरीचा रा तरी निघेल, अन्यथा तुझ्या शरीरातले प्राण तरी बाहेर निघेल. इतका क्रोध आला होता. तेणे पिता क्रोध बरे. आणि त्याला उचललं आणि आता मारणार. आतून आवाज आला. म्हणाले मारल्याने काय विद्या येणार आहे का? म्हणाले असं आत्ता कळलं, हा आजपर्यंत रामोहरी का म्हणत नाही. तुम्ही याला फूस लावली असेल. उद्या जर हा थोडं बहुत शिकला तर ह्याला उच्च शिक्षणासाठी मी बाहेर पाठवीन आणि तुम्हाला ते नको आहे म्हणून तुम्ही ह्याला शिकवून ठेवलेलं आहे. काय करायला गेली माऊली आणि काय झालं, हा धाक होता. ती काही बोलली नाही, ती घरात गेली आणि ह्यानी त्याला उचललं आणि धाड दिशा हाकलून दिलं बाहेर. जवळपास त्याला फेकलाच. आईला आत जाताना पाहिलं, हा ओसरीवरून खाली पडला, स्वतःचं शरीर सावरलं आणि वडिलांकडे पाहिलं. म्हणाले अशा जगण्यामध्ये काय अर्थ आहे की ज्याच्या मुखातनं विद्या येत नाही. आणि मनोमन विचार केला, आता मला जगायचं नाहीये. कुलभंगार कसा जन्मा येऊन कीर्ती बुडविली. म्हणाले आता असा पोरगा मला नकोच आहे, जा तू. आणि ह्यानी शांततेने विचार केला, आता मला मरायचं आहे ना, मग आता काय करायचं. वास्तुदेवतेला नमस्कार केला, आपल्या देवांना नमस्कार केला, माझ घरातल्या दरवाजाच्या आड उभा असलेल्या आपल्या आईलाही नमस्कार केला, वडिलांनाही 2दा नमस्कार केला आणि आपलं मुख बदलवलं आणि त्या रस्त्याने वाट मिळेल त्या रस्त्याने तो जायला लागला. जातोय काय रस्ता माहिती नाही. संध्याकाळची वेळ झाली, अंधारायला लागलं आणि मी कुठे आलो काहीच माहिती नाही. रस्त्याने जातो आहे आणि त्याला शेवाळाचा वास आला. म्हणाले इथे कुठेतरी नक्कीच तलाव असला पाहिजे आणि तो निर्जन परिसरातला असला पाहिजे. म्हणून समोर गेला, त्याला तलाव दिसला, शेवाळ दिसली. 2 पायऱ्या उतरला आणि त्या जलदेवतेला नमस्कार केला आणि म्हणाले हे मरायला ठिकाण चांगलं आहे, कोणाला माझं प्रेत सुद्धा मिळणार नाही. मग आता मरायचं आहे तर कसं मरायचं, साधारण मरायचं नाही. समोर म्हणाले एखादा मोठा असा धोंडा म्हणजे दगड घेतो, ते माझ्या पंचामध्ये बांधतो, त्याला पोटाला बांधतो आणि नंतर पाण्यात उडी घेतो, म्हणजे कोणाला काही मिळण्याचं काम नाही. हा निश्चय पक्का केला आणि अशा पायऱ्यांनी वर जायला लागल्या. त्या पायऱ्या वर जात होत्या. त्या पायऱ्यांनी वर गेलं तर एक कळस दिसला. विचार केला मरताना देवाचं दर्शन होतंय म्हणून त्या मंदिरामध्ये गेला. काळोख होता, जणू काही काजळ भरलेला त्या मंदिरामध्ये. चाचपडत गर्भगृहामध्ये गेला आणि कोण इथली अधिष्ठात्री देवता आहे हे बघायला पाहिला. तो जातोय तर त्याच्या हाताला काय लागलं, एकदंतम चतुर्हस्तम पाषणम कुशधारिणम मृदंच भूषणम भजम. तो हात पाहिला आणि तो भगवान मंगलमूर्तीचं ते रूप पाहिलं आणि आतापर्यंत जो भावना गिळून ठेवली होती त्याला मोकळी वाट झाली. हंबरडा फोडला. म्हणाले देवा, अरे तुझ्या प्रसादाने माझा जन्म झाला हे मी ऐकलं आणि मला अशी विद्या तू दिली नाही, असं का?
आणि असं बोलल्यानंतर फार वाईट वाटलं हो. आणि देवाची प्रार्थना करायला लागला. देवा लंबोदर गिरिजा वंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, पूर्ण करी मम कामना, देवा पूर्ण करी मम कामना, देवा लंबोदर गिरिजा वंदना, देवा लंबोदर गिरिजा हे मन भावन तव पद सेवन, हे मन भावन पद तव सेवन, बुद्धि देई गजानना, बुद्धि देई गजानना, लंबोदर गिरिजा वंदना, देवा लंबोदर गिरिजा वंदना, देवा लंबोदर गिरिजा. म्हणाले देवा मला तुझ्याकडनं काही नको आहे. माझा जन्म जर तुझ्या कृपा प्रसादाने झाला तर मला बुद्धी दे, एवढी माझी अपेक्षा आहे. भगवंताला एवढं आळवणी भगवंताची करतो आहे, पण भगवंत काही बधत नाही. मज एक अक्षराचे दान न देवो मी धाडिले जगती. म्हणाले देवा तुम्हाला एका अक्षराचं दान दिलेलं नाही. हे रंभा काय राखिली नीती, त्वत्प्रसाद फल जेते, अवघे निंदेसी पात्र का व्हावे, येईल कोण पदी तव वांछा धरून काही मागावे. अरे जर तुझ्या कृपा प्रसादाने प्राप्त झालेलं अपत्य किंवा मूल जर असं ज्याला विद्या प्राप्त होऊ शकत नाही तर तुझ्या दारावरती येणार तरी कोण. भगवंताला साकडं घालतोय की मी चपात की गा म्हणून मज लागी लाविली भिक्षा, विद्याहीन जगावे अपमानित मागुनी जनी भिक्षा. अरे म्हणाले जर विद्या नसेल तर भिक्षा मागायची वेळ येणार. पण म्हणाले तोपर्यंत मी राहणारच नाहीये. तुला मला विद्या द्यायची असेल तर दे, नाही तर मी चाललो. आणि भगवंता हा काही आपल्याला बधत नाही हे बघितल्यानंतर भगवंताच्या पायावरती डोकं टेकवलं आणि सरळ आपलं मुख बदललं. आणि काय महाराज चमत्कार झाला. काजळाने भरलेल्या अंधाराची खोली असावी अशी वाटणारी ती खोली सहस्त्र सूर्यप्रकाशाच्या रश्मीने अशी उजाळून निघाली आणि भगवंत सगुण रूपामध्ये प्राप्त झाले. आणि त्याच्या पाठीवरती हात ठेवला. म्हणाले वत्सा वरंब्रूही, तुला काय पाहिजे ते माग. मग बोलिला सप्रेम वचन, प्रसन्न हो गजानन, म्हणे बाळा माग वरदान, जो जे 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 वांछसी. तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. भगवंताला नमस्कार केला. म्हणाले भगवंता मला काही नको, मला फक्त आणि फक्त विद्या पाहिजे. ही माझी इच्छा नाही, ही माझ्या वडिलांची इच्छा आहे. भगवंत म्हणाले तू विद्यावान नाहीस हे तुला कोणी सांगितलं. अरे म्हणाले माझ्या वडिलांना वाटतं. म्हणाले तुझे बाबा सामान्य जनामध्ये जरी विद्वान असले, शास्त्राप्रमाणे विद्वान असले, तरी प्रत्येकाला अहो काही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना पूर्वीच्या काळी असं व्हायचं की तो इतका चंट पोरगा राहायचा त्याला पहिलीत न घेताना दुसरीत घ्यायचे. काळ बदलला, आजकाल प्ले स्कूल पर्यंत आलं. अजून किती खाली जातात माहिती नाही. कदाचित दवाखान्यातनच तिकडे पंढरीनाथ महाराज की जय काही सांगता. त्याप्रमाणे म्हणाले मला फक्त विद्या पाहिजे. म्हणाले तुला विद्या मिळाली तथास्तु. पण म्हणाले कशावरनं. म्हणाले जीभ बाहेर काढ. त्या विनायकाने जीभ बाहेर काढली. भगवंतांनी आपल्या अंकुशाने त्याच्या जिभेवरती ओंकार लिहून दिला. म्हणाले सगळ्या
विद्या सकल कला तुला प्राप्त झाल्या बाळा, तू आता घरी जा. पण हा घाबरत होता, घरी जा आणि घरी वडिलांचा राग आहे, तो राग कायम असेल तर काही बोलायच्याच आधी हरे नमः पंढरीनाथ ते म्हणाले असं काही होणार नाही, त्यांनाही पश्चाताप झालेला आहे, तू घरी जा. हा सकाळी उठला आणि घराकडे यायला निघाला. काय 9-10 वाजता घरी पोहोचला असेल. घराजवळ आला आणि अंगणातनं दुरून आवाज दिला, ओम भगवती भिक्षांदे. तो आवाज आईनी ऐकला आणि वडिलांनी ऐकला. आईनेच म्हणलं, ओ आपला विनायकाला जा, त्याला घ्या म्हणाले. रात्री यांचा संवाद चालू होता. भगवंतांनी दिलेलं फूल ते फळ आपण उधळून टाकलं आणि स्वप्नात गजाननाने दृष्टांत दिला होता. म्हणाले, विष्णुबा तुम्ही चुकलात, तुमच्या घरामध्ये मी चिंतामणी ठेवला आणि तुम्ही त्याला गारगोटी म्हणून फेकून दिला. मी तुमच्या घरामध्ये कामधेनू म्हणून आणून बांधली आणि तुम्ही त्या गाईला वांझोटी म्हणून हाकलून लावली. म्हणाले, हे तुम्ही चुकलात, मी तुमच्याकडे कुल्प वृक्ष आणून बांधला होता. पण असो, उद्या गजानन विनायक तुमच्याकडे येईल, तो आल्यानंतर त्याला क्षमा करा आणि त्याला सकल विद्या प्राप्त झालेली असा दृष्टांत दिला होता. दोघही वडील आई वडील वाट पाहत होते. तो आवाज ओळखला, वडिलांनी धावत धावत गेला. हा घाबरला की आता धावून मला मारतात की काय. यांनी डोळे गच्च मिटले आणि शरीर असं कडक केलं. वडील जवळ आले, त्याला आलिंगन दिलं आणि त्याच्या मुखाचं अवग्रहण केलं आणि प्रेमाने त्याला घरात घेऊन गेले. आईला सांगितलं, म्हणाले, अगं याच्यासाठी स्नानासाठी गरम पाणी तयार केला, याला काय आवडतं नवडतं ते सगळं बघून स्वयंपाक तयार करा. सगळं शांत झालं, सगळ्यांना सगळं कळलं आणि काय विद्वत्ता येते हे यांनी सांगितली. दुसऱ्या दिवशी उत्तर पक्ष आणि पूर्व पक्ष त्या गावातल्या विद्वानांजवळ ठेवण्यात आला आणि त्यावरती चिंतन झालं आणि ह्याला पेशव्यांचा उपाध्याय म्हणून तिथे मोठं पद असं प्राप्त झालं. विनायक दीक्षित, आजही दीक्षितांचं घराणं विनायक मंदिर आपल्याला पुण्यामध्ये सापडतं. असा हा त्या पेशव्यांच्या सेवेमध्ये रूढ झाला. सांगण्याचं तात्पर्य, विनायकाची प्राप्ती कशामुळे झाली तर ती भगवान मंगलमूर्तीच्या ध्यानामुळे आणि तिच्या भक्तीमुळे झालेली आहे. म्हणून हेच सूत्र घेऊन आपल्याला गोसावी नंदन महाराज काय सांगतात, देव गजानन ध्याई मनुजा देव गजानन. गोसावी नंदन तन्मयी वाचा, गोसावी नंदन तन्मयी वाचा, विनते जाचा पायी मनुजा, विनते जाचा पायी मनुजा देव गजानन ध्याई, मनुजा देव गजानन ध्याई. गोसावी नंदन देव